नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। किती आणले ते 12 दी त्यांना सांगितली दी मग कोण लिहिलं थांब 2 मिनिटं आपण ऐकून घे। तो कुठला आहेस तू? सांगितली हातोळांचा का? तुला सकाळी कोणी आणायला सांगितली? सकाळी कोणी आणायला सांगितली तुला? म्हणजे सकाळी कोणी आणायला सांगितली तुला? तर मला फोन माझा नंबर दाखव। माझा सकाळी आलेला मग कशामुळे माझं नाव घ्यायला लागलं तू? सकाळी तुला मी आतापासून मी 3 दिवस झाले। थांब 2 मिनिटं 2 मिनिटं मला घ्यायला ते गळाला मला घ्यायला 2 मिनिटं गळाला मला घ्यायला इथला कडे डान्सचा सकाळी आम्ही काय फळात मला आणलास त्याच्यामुळे ते आला 2 मिनिटं ऐकून घे। तुला सकाळी आणायचंच नाही म्हणलं होतं मी। सकाळी मला हातात देऊ चल म्हणजे काय माल उचल हातात। तुम्ही बोलवले मला, मी नाही आलो। कुणी बोलवले? तुम्ही फोन केलाय मला। कुणी फोन एक लाव का तुला? हा कोणी बोलवलं तुला? नंबर दाखव सर। कुणी बोलवलं तुला सांग? हाते मेट पकडते सडू पकड फुगाव पकडले तू हाते हाते मोजून निघत राहतो कोणी। हा मोज किती आहेत सगळे? हा वरी वरी तोंड करून तू चल। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हा राईट भर आता पिशवी मध्ये। दौंड तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष। दौंड तालुक्यात नक्की चालले तरी काय? पोलीस प्रशासन डोळे बंद करून बसले का? लहान लहान मुले हातभट्टी दारू तस्करीमध्ये। संपूर्ण दौंड तालुक्यात गुन्हेगारी अवैध दारू धंदा जोरात सुरू असलेले दिसून येत आहे। सामान्य नागरिकांमध्ये दबक्या आवाजात या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाचे अभय असल्याचे बोलले जात आहे। यावर प्रशासन कधी करणार कारवाई? नमस्ते, मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। नक्की दौंड तालुक्यामध्ये चाललंय काय? प्रशासनाचं लक्ष आहे की नाही, अशा प्रकारचा सवाल हा जनसामान्यांमध्ये दिसायला लागलेला आहे। जनसामान्य हा प्रश्न विचारायला लागलेले आहेत। गेल्या काही दिवसापासून दौंड तालुक्यामधील बोरीपारदी असेल, केडगाव असेल, कडेठाण, हातोळी, दापोडी, पंचकृषीमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू आहे। गेल्या काही दिवसामध्ये आपण बोरीपारदी असेल किंवा केडगाव असेल या ठिकाणी जो मटक्याचे अवैध धंदे चालू होते त्याविषयी आपण आवाज उठवला होता। त्यानंतर काही दिवसासाठी ते बंद झाले आणि परत ते पूर्ववत चालू झालेत। त्याचबरोबर आज हातोळण, कडेठाण या ठिकाणी जे हातभट्टी जे चालवतात त्यांच्याकडून अल्पवयीन मुलांच्या थ्रू दारूची तस्करी केली जाते। जे मुलं शाळेमध्ये जायच्या वयामध्ये, शिक्षण घ्यायच्या वयामध्ये गुन्हेगारीकडे वळत आहेत, त्याचा त्रास हा पंचकृषीतील जनसामान्य नागरिकांना, विशेषतः लेडीजला सोसावा लागतोय। आपण असेच प्रकार आज एक उघडकीस आलाय, त्याबद्दल जाणून घेऊयात। ज्या आपल्याबरोबर या ठिकाणी जे शेतमजूर आहेत, त्याचबरोबर ऊसतोडी कामगार आहेत, त्यांना या गोष्टीचा कशा प्रकारे फटका बसतोय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। जे काही लहान लहान मुलं दारू विक्रीसाठी या ठिकाणी येत आहेत त्यांचा कशा प्रकारचा परिणाम तुमच्यावरती होतोय किंवा कशा प्रकारचं नुकसान तुमचं होतंय हे जरा एक थोडक्यामध्ये सांगा। आता हे सकाळपासून 6 वाजल्यापासून दिवसभर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत माल विकतात बारीक बारीक पोरं गाडी आणून। ह्याच्यामुळं आम्हाला कामाला बी त्रास आमच्या, त्याच्यानंतर दिवसभर संध्याकाळी एक दिवसभर काम करायचं, संध्याकाळी हे आमच्या जीवाच्या वर झालंय सगळं। आता हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर माल आणून दारू आणून पोरं बारक्या बारक्या पोरं आणून देतात। एवढं दारू पितात लेबर आमचे मरणाचे। हे संध्याकाळी बायाला मरणाचं बेदम मारतात। ह्यात जर एखादा बाया माणूस मेला ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा।